ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पुलाचं उद्घाटन करतील, लोकार्पण करतील। या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होणार असून दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम प्रवास अधिक सुलभ होणार आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील हा 333 मीटर लांबीचा पूल ताडदेव आणि नागपाडा परिसराला थेट जोडतो। पुलामुळे बेलासिस रोड, ग्रँड रोड, पठ्ठेबापूराव मार्ग आणि महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। मुंबई सेंट्रल जवळील 130 वर्ष जुना पूल पाडल्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून हा मार्ग बंद होता। नव्या उड्डाणपुलामुळे पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग पुन्हा उपलब्ध होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे। तर या उड्डाणपुलाचे प्रमुख फायदे नेमके काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल परिसर थेट जोडला जाणार आहे। पूर्व पश्चिम वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। बेलासिस रोड, ग्रँड रोड, महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल। 2 वर्षांपासून बंद असलेला महत्त्वाचा मार्ग पुन्हा सुरू होणार आहे। वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील। तर बेलासिस पुलाचं आज लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण केलं जाईल। पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी, वाहन चालकांसाठी हा पूल एक वरदान ठरणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून हा रस्ता बंद होता, पण आता पूल पुन्हा सुरू होणार असल्यामुळे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षितरित्या करता येणार आहे। मुंबई सेंट्रल, ताडदेव, नागपाडा या परिसरांना हा पूल थेट जोडणार आहे, त्यामुळे प्रवास अधिक जलद होणार आहे। आज सकाळी 11 वाजता उड्डाणपुलाचं उद्घाटन होईल। मुंबईतील बेलासिस उड्डाणपुलाचं आज उद्घाटन केलं जाणार आहे, लोकार्पण केलं जाणार आहे। दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम प्रवास यामुळे अधिक सुलभ होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।